नमस्कार, मी श्वेता अंकले KMM मराठीच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। आता एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। नवे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी स्वीकारला पदभार। माजी जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी केले सत्ता हस्तांतर। राहुल शिंदेंनी नूतन जिल्हाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन केले स्वागत। धामणे येथे अज्ञात चोरट्यांनी वाहनाला आग लावून केले पलायन। गुरुवारी रात्री घडली ही घटना। ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना। पंचमसाली समाजाला 2A आरक्षण देण्यासाठी सभापतींकडे दिले अपील पत्र। आमदार व मंत्र्यांकडे न्याय मिळवून देण्याची कुडल संगम पंचमसाली पीठाचे श्री बसवजय मृत्युंजय स्वामींनी केली मागणी। आता पाहूयात सविस्तर बातम्या। मोहम्मद रोशन यांनी शुक्रवारी बेळगावचे नवे जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारला, तर मावळते जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सत्ता हस्तांतर केली। मोहम्मद रोशन यांनी शुक्रवारी बेळगावचे नवे जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारला। माजी जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्या हस्ते सत्तांतर करण्यात आले। IASच्या 2015 बॅचचे मोहम्मद रोशन हे अधिकारी यापूर्वी हेस्कॉमचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत होते। BTech आणि MBA वित्त, MA पब्लिक पॉलिसीमध्ये पदवीधर रोशन यांनी हावेरी आणि उत्तर कन्नड जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणूनही काम केले आहे। गेल्या 2 वर्षांपासून बेळगावचे जिल्हाधिकारी म्हणून प्रशासनात चपळाई आणणारे नितेश पाटील यांची सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग विभागाचे संचालक म्हणून बदली करण्यात आली आहे। बेळगावचे जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी निवर्तमान जिल्हाधिकारी नितेश पाटील यांना शुभेच्छा दिल्या। त्याचवेळी त्यांनी नूतन जिल्हाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले। प्रोबेशनरी IAS दिनेश कुमार मीणा, अपर जिल्हाधिकारी विजय कुमार होणकेरी आदी यावेळी उपस्थित होते। संकल्प शिंदे, KMM मराठी, बेळगाव। घरासमोर उभ्या केलेल्या वाहनांना आग लावून पळून गेल्याची घटना गुरुवारी रात्री धामणे येथे घडली आहे। घरासमोर उभ्या केलेल्या वाहनांना आग लावून पळून गेल्याची घटना गुरुवारी रात्री धामणे येथे घडली आहे। रात्री अज्ञात चोरट्यांनी येऊन वाहने पेटवून दिली आणि तेथून पळ काढलाय। ही घटना ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे। ಕಳೆದ ರಾತ್ರಿ ಮಧ್ಯರಾತ್ರಿ 1:15 ರಿಂದ 1:30 ಸುಮಾರಿಗೆ ನಮ್ಮ ಮನೆಯಲ್ಲಿ ಮುಂದಿರತಕ್ಕಂಥ ಆ್ಯಕ್ಟಿವಾ ಗಾಡಿಯನ್ನು ಯಾರೂ ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ಯಾರೂ ಬಂದು ಅಥವಾ ಹೇಗಾಗಿತ್ತು ನಮಗೂ ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ಅದಕ್ಕೆ ಬೆಂಕಿ ಹಚ್ಚಿದ್ದಾರೆ। ದಯವಿಟ್ಟು ಧಾಮನೆಯಲ್ಲಿ ಈ ರೀತಿ ಬಹಳಷ್ಟು ಪ್ರಕರಣಗಳು ಆಗ್ತಾಯಿದ್ದಾವೆ। ಇದು ಇಲ್ಲಿಗೆ ಮುಗಿಬೇಕು, ಯಾಕಂದರೆ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರದ್ದು ಮನೆ ಮುಂದೆ ಹಚ್ಚಿರ್ತಕ್ಕಂಥ ಗಾಡಿಗಳನ್ನ ಯಾರು ದುಷ್ಟ ಕಿಡಿಗಳು ಯಾರು ಮಾಡ್ತಾಯಿದ್ದಾರೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ। ದಯವಿಟ್ಟು ಈ ಮುಖಾಂತರ ನಾನು ಮನವಿ ಮಾಡ್ಕೋತಾ ಇದ್ದೀನಿ, ಈ ಧಾಮನೆ ಊರಿನಲ್ಲಿ ಇದು ಸ್ಟಾಪ್ ಆಗಬೇಕು। ಭಾಳಷ್ಟು ಜನರದ ತೊಂದರೆ ಆಗ್ತಾಯಿದೆ ಮತ್ತು ಪಾಪ ಅಂದರೆ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರು ದಿನನಿತ್ಯದ ಕೆಲಸ ಮಾಡಿ ತಮ್ಮ ಉಪಜೀವನ ನಡೆಸುವಂಥ ವ್ಯಕ್ತಿಗಳು ಆಗಿದ್ದರಿಂದ ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ಈ ಧಾಮನೆ ಊರ ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ದುಡಿದು ತಿನ್ನುವಂಥ ವ್ಯಕ್ತಿಗಳು ಇರೋದರಿಂದ ಅವರಿಗೆ ಭಾಳ ತೊಂದರೆ ಆಗ್ತಾಯಿದೆ, ಭಾಳಷ್ಟು ಈ ಊರಿನಲ್ಲಿ ಆಗ್ತಾಯಿದೆ। ದಯವಿಟ್ಟು ಈ ಮುಖಾಂತರ ಪೊಲೀಸ್ ಇಲಾಖೆಗೆ ನಾನು ಮನವಿ ಮಾಡ್ಕೋತಾ ಇದ್ದೀನಿ। ಗ್ರಾಮೀಣ ಪೊಲೀಸ್ ಸ್ಟೇಷನ್ಗೆ ಈಗಾಗಲೇ ನಾವು ವಿಷಯ ತಿಳಿಸಿದ್ದೀವಿ ಮತ್ತು ಪೊಲೀಸ್ ಇಲಾಖೆಯವರು ಈ ಊರಿನಲ್ಲಿ ಈ ಒಂದು ಕಟ್ಟುನಿಟ್ಟಿನ ಕ್ರಮ ತಗೊಂಡು ಇದು ಇಲ್ಲಿಗೆ ನಿಲ್ಲಿಸಬೇಕಂತೇಳಿ ಈ ಮುಖಾಂತರ ನಾನು ಕೇಳ್ಕೊತಾ ಇದ್ದೀನಿ। सुनील बस्तवाडकर। विनोद कोलकार, KMM मराठी, बेळगाव। पंचमसाली समाजाला 2A आरक्षण देण्यासाठी आम्ही अनेक वर्षांपासून लढा देत आहोत। मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना आम्ही संधी दिली, पण त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला नाही, असे कुडल संगम पंचमसाली पीठाचे श्री बसवजय मृत्युंजय स्वामी म्हणाले। पंचमसाली समाजाला 2A आरक्षण देण्यासाठी आम्ही अनेक वर्षांपासून लढा देत आहोत। मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना आम्ही संधी दिली आहे, तथापि त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला नाही, असे कुडल संगम पंचमसाली पीठाचे श्री बसवजय मृत्युंजय स्वामीजी म्हणाले। शुक्रवारी गांधी भवन येथे पत्रकार परिषदेत त्यांनी माहिती दिली। आमच्या समाजाच्या महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या की पंचमसाली समाजाच्या आमदारांना आरक्षणावर सभागृहात चर्चा करण्याचा आग्रह करण्यात आला आहे। पंचमसाली समाजासाठी 2A आरक्षणाबाबत यापूर्वी सभापतींना पत्र पाठवले आहे।
येत्या अधिवेशनात पंचमसाली समाजाच्या आमदारांनी आरक्षणाबाबत चर्चा करून आम्हाला न्याय द्यावा असे ते म्हणाले. ಬೆಳಗಾವಿ ಮಹಾನಗರದ ಈ ಜಿಲ್ಲೆಯ ಎಲ್ಲ ದೃಶ್ಯ ಮಾಧ್ಯಮ ಮತ್ತು ಪತ್ರಿಕಾ ಮಾಧ್ಯಮದ ಬಂಧುಗಳೇ, ಅಖಿಲ ಭಾರತ ಲಿಂಗಾಯತ ಪಂಚಮಸಾಲಿ ಮಹಾಸಭಾದ ಜಿಲ್ಲಾ ಘಟಕ, ಯುವ ಘಟಕ, ರೈತ ಘಟಕ ಮತ್ತು ನಗರ ಘಟಕದ ಆಶ್ರಯದಲ್ಲಿ ಇಂದು ಕರೆದಿರ್ತಕ್ಕಂಥ ಮಾಧ್ಯಮ ಗೋಷ್ಠಿಯಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸಿರ್ತಕ್ಕಂಥ ನಮ್ಮ ಸಮಾಜದ ಜಿಲ್ಲಾ ಯುವ ಘಟಕದ ಅಧ್ಯಕ್ಷ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಶಿವನಗೌಡ ಪಾಟೀಲ್ರವರೇ, ನಗರದ ಅಧ್ಯಕ್ಷ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಶಿವಾನಂದ ತಂಬಾಕಿ ಅವರೇ, ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಯ ರೈತ ಘಟಕದ ಅಧ್ಯಕ್ಷ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಸುರೇಶ್ ಹೊಸಪೇಟೆಯವರೇ, ನಮ್ಮ ಜಿಲ್ಲೆಯ ಪ್ರಧಾನ ಕಾರ್ಯದರ್ಶಿ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ನಮ್ಮ ಸಂಜು ನವಲಗುಂದವರೇ ಮತ್ತು ನಮ್ಮ ನಗರ ಘಟಕದ ಕಾರ್ಯದರ್ಶಿ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಬಸವರಾಜ್ ಕೊಟ್ಟಶೆಟ್ಟಿಯವರು ಮತ್ತು ನಮ್ಮ ರಾಜೇಶ್ ಅವರು ಭಾಗವಹಿಸಿರ್ತಕ್ಕಂಥ ನಿಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಶರಣಾರ್ಥಿ. ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಯ ಮಾಧ್ಯಮದ ಬಂಧುಗಳಿಗೆ ಗೊತ್ತಿರೋ ಹಾಗೆ ಪಂಚಮಸಾಲಿ ಶ್ರೀಗಳು ಪ್ರೆಸ್ ಮೀಟ್ ಮಾಡ್ತಾರಪ್ಪ ಅಂದರೆ ಈ 2A ಬಗ್ಗೆ ಏನಂತ ತಮಗೆಲ್ಲ ಗೊತ್ತಿರೋ ಸಂಗತಿ. ಅದೇ ವಿಷಯ ಇಟ್ಕೊಂಡೇ ನಾನು ಮಾಧ್ಯಮ ಗೋಷ್ಠಿಯನ್ನು ಆರಂಭಿಸ್ತೀನಿ. ಈಗಾಗಲೇ ನಿಮಗೆ ತಿಳಿದಿರುವ ಹಾಗೆ 2020ನೇ ಇಸ್ವಿ ಅಕ್ಟೋಬರ್ 28ರಂದು ನಿಮ್ಮ ಬೆಳಗಾವಿಯಿಂದಲೇ ನಮ್ಮ ಮೀಸಲಾತಿ ಹೋರಾಟವನ್ನು ಶುರು ಮಾಡಿದ್ದು. ಅದು ಪಾದಯಾತ್ರೆ ಮೂಲಕವಾಗಿ ಆರಂಭವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಹೋರಾಟ ಕಳೆದ 3 ವರ್ಷಗಳಲ್ಲಿ ಅನೇಕ ರೀತಿಯಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಬದಲಾವಣೆಗಳಿಗೆ ಮತ್ತು ಸಮಾಜದ ಮೀಸಲಾತಿ ಕೂಗನ್ನು ಈ ನಾಡಿನ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳಿಗೆ, ದೇಶದ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿಗಳಿಗೆ ಮುಟ್ಟಿಸುವಲ್ಲಿ ನಾವು ಯಶಸ್ಸನ್ನು ಕಂಡಿದ್ದೀವಿ. ನಮ್ಮ ಸಮುದಾಯದ ಹೋರಾಟದ ಪರಿಣಾಮವಾಗಿ ಕೇವಲ ಲಿಂಗಾಯತರಂತ ಹೇಳ್ಕೊಳ್ಳುವಂಥ ನಮ್ಮ ಸಮಾಜ ಇವತ್ತು ನಾವು ಪಂಚಮಸಾಲಿಗಳಂತ ಹೇಳ್ಕೊಳ್ಳೋಷ್ಟು ಮಟ್ಟ ಆದರೂ ಒಂದು ಸಂಘಟನೆಯಾಗಿದೆ. ಮೊದಲ ಬಾರಿಗೆ ಯಾವುದೇ ದಾಖಲಾತಿಗಳಲ್ಲಿ ಪಂಚಮಸಾಲಿ ಸಮಾಜ ಹೆಸರು ಇರಲಿಲ್ಲ. ಸ್ವತಂತ್ರ ಬಂದಾಗಿದ್ದರಿಂದ ಈ ಹೋರಾಟದ ಪರವಾಗಿ ನಮ್ಮ ಪರವಾಗಿ ಹಿಂದುಳಿದ ವರ್ಗದ ಆಯೋಗದವರು ಸಮೀಕ್ಷೆ ಮಾಡಿದ ಪರಿಣಾಮ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಆರ್ಥಿಕ ಮತ್ತು ಸಾಮಾಜಿಕ ಸ್ಥಿತಿಗತಿ ಕುರಿತು ಮಧ್ಯಂತರ ವರದಿ ಸಲ್ಲಿಕೆಯಾಗಿದ್ದು ಈ ಹೋರಾಟದ ಪರಿಣಾಮ. ಇನ್ನು ಇಂದಿನ BJP ಸರ್ಕಾರ ಕೊನೆ ಗಳಿಗೆಯಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಹೋರಾಟಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ದು ನಾವು 2A ಕೇಳಿದ್ವಿ, ಆದರೆ ಅವರು ಕೊನೆ ಗಳಿಗೆಯಲ್ಲಿ ಪ್ರವರ್ಗ 2D ಅಂತ ಹೊಸ ಪ್ರವರ್ಗವನ್ನು ಸೃಷ್ಟಿ ಮಾಡಿ ನಮಗೆ ಮೀಸಲಾತಿಯನ್ನು ಘೋಷಣೆ ಮಾಡಿತ್ತು. ಅದು ಜಿಒ ಆಗಿ ನಮಗೆ ಆದೇಶ ಪತ್ರವನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದು. ಅದರ ಬದಲಾದ ಪರಿಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ಅದು ಇಂಪ್ಲಿಮೆಂಟೇಷನ್ ಆಗಲಿಲ್ಲ. ಈ ಸರ್ಕಾರ ಬಂದ ಮೇಲೆ ಸಹ ಹಕ್ಕನ್ನು ಬಿಡಬಾರ್ದು. ಸರ್ಕಾರಗಳು ಯಾವುದೇ ಬದಲಾವಣೆ ಆದರೂ, ಯಾರೇ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳಾದರೂ ನಮ್ಮ ಹೋರಾಟದ ಗುರಿ ಮಾತ್ರ ಬಿಡಬಾರ್ದು ಕಾರಣಕ್ಕೆ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯನವರು ಸರ್ಕಾರ ಅಸ್ತಿತ್ವ ಬಂದ ತಕ್ಷಣ ಕೇವಲ ಒಂದೇ ತಿಂಗಳಲ್ಲಿ ನಮ್ಮೆಲ್ಲ ಶಾಸಕರು ಅವ್ರ ಮನೆಗೆ ಹೋಗಿ ನಮ್ಮ ಹಕ್ಕನ್ನು ಮಂಡಿಸಿದ್ವಿ. ನಿಮ್ಮ ಸರ್ಕಾರ ಬರಲಿಕ್ಕೂ ಲಿಂಗಾಯತರು ಆಶೀರ್ವಾದ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ನಿಮ್ಮ ಮೇಲೆಯೂ ನಮ್ಮ ಸಮಾಜ ಋಣಭಾರವಿದೆ. ಇಂದಿನ ಸರ್ಕಾರದವರು ಭಾಳಷ್ಟು ತಡ ಮಾಡಿದ ಕಾರಣಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಜನ ಬೆಳಗಾವಿಯ ಸುವರ್ಣ ಅಧಿವೇಶನಕ್ಕೆ ಮುತ್ತಿಗೆ ಹಾಕುವಂಥ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಇಂದಿನ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳು ಸರಿಯಾಗಿ ಸ್ಪಂದಿಸಿದ ಕಾರಣಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಜನ ನಿಮಗೂ ಸಹ ಆಶೀರ್ವಾದ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಆ ಕಾರಣಕ್ಕೆ ನಿಮ್ಮ ಅವಧಿಯಲ್ಲಿ ಮೀಸಲಾತಿ ಕೊಡಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿದಾಗ ನಾನು ಈಗ ತಾನೇ CM ಆಗೀನಿ, 1 ತಿಂಗಳು ಬಿಟ್ಟು ನೀವು ಒಂದು ಮೀಟಿಂಗ್ ಕರಿತೀನಿ, ಸಂವಿಧಾನ ತಜ್ಞರು ಮತ್ತು ಕಾನೂನು ತಜ್ಞರು ಮೀಟಿಂಗ್ ಕರಿತೀವಿ ಸ್ವಾಮೀಜಿ ಅಂತ ಅಂದರು. 1 ತಿಂಗಳು ಕಾದರೂ ಸಹ ಯಾವುದೇ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳಿಂದ ಸ್ಪಷ್ಟನೆ ಬರಲಿಲ್ಲ. ನಮ್ಮ ಜನ ಪ್ರಶ್ನೆ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡಿಲ್ಲ, ನೀವು ಹೋರಾಟ ಕೈ ಬಿಡಬೇಡ್ರಿ ಸ್ವಾಮೀಜಿ, ಹೋರಾಟ ಮುಂದುವರಿಸಿದೆ ಅಂತೇಳಿ. ಹಾಗಾಗಿ ಜನರ ಒತ್ತಾಯದ ಮೇರೆಗೆ ನಾವು ಹೋರಾಟವನ್ನು ಇದೇ ನಿಮ್ಮ ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆ ನಿಪ್ಪಾಣಿಯಲ್ಲಿ ಶುರು ಮಾಡಿದ್ವಿ. ಆರಂಭದಲ್ಲಿ ಒಂದೇ ಸಾರಿ ಉಗ್ರ ಹೋರಾಟ ಮಾಡೋದು ಬೇಡ, ಸರ್ಕಾರ ಗಮನ ಸೆಳೆಬೇಕು ಅನ್ನೋ ಕಾರಣಕ್ಕೆ ದೇವರ ಪೂಜೆಯೊಂದಿಗೆ ವಿನೂತನ ಹೋರಾಟ ಮಾಡಬೇಕು ಅಂತೇಳಿ 12 ಜಿಲ್ಲೆಗಳಲ್ಲಿ 9 ತಿಂಗಳುಗಳ ಕಾಲ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಹೆದ್ದಾರಿಯನ್ನು ಬಂದ್ ಮಾಡಿ ಇಷ್ಟಲಿಂಗ ಪೂಜೆ ಮೂಲಕವಾಗಿ ಒಂದು ಶಾಂತಿಯುತವಾದಂಥ ಹೋರಾಟ ಮಾಡಿ ಸರ್ಕಾರದ ಗಮನ ಸೆಳೆಯಲು ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಿದ್ವಿ. ಆದರೂ ಸರ್ಕಾರ ಕಣ್ಣಿದ್ದು ಕುರುಡಾಯಿತು, ಕಿವಿದ್ದು ಕಿವುಡಾಯಿತು. ನಿಮ್ಮ ಬೆಳಗಾವಿ ಸುವರ್ಣ ವಿಧಾನಸೌಧ ಅಧಿವೇಶನ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ವಿಧಾನಸೌಧಕ್ಕೆ ಒಂದು 10,000 ಮಂದಿ ಕರ್ಕೊಂಡು ಮುತ್ತಿಗೆ ಹಾಕುವಂಥ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಇದೇ ಸುವರ್ಣ ವಿಧಾನಸೌಧಕ್ಕೆ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳು ನಮ್ಮನ್ನು ಕರೆಸಿ, ನಮ್ಮ ಶಾಸಕರನ್ನು ಕರೆಸಿ ಡಿಸೆಂಬರ್ 12ನೇ ತಾರೀಕು ಸಭೆ ಮಾಡಿದ್ರು. ಸಭೆಯಲ್ಲಿ ಏನು ಪ್ರಸ್ತಾಪ ಮಾಡಿದರು, ಬೆಳಗಾವಿ ಅಧಿವೇಶನ ಮುಗಿದ ತಕ್ಷಣ ಬೆಂಗಳೂರಿಗೆ ಹೋದ ತಕ್ಷಣ ನಾನು ಮೀಟಿಂಗ್ ಕರಿತೀನಿ ಸ್ವಾಮೀಜಿ, ಮೀಟಿಂಗ್ ಕರೆದು ನಾನು ಈ ಒಂದು 2A ಮೀಸಲಾತಿ ಸಂಬಂಧಪಟ್ಟ ಹಾಗೆ ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರದ ನಿಲುವನ್ನು ಮತ್ತು ಸರ್ಕಾರ ತೆಗೆದುಕೊಳ್ಬೇಕಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಕ್ರಮಗಳ ಕುರಿತು ನಾನು ವಿಚಾರ ಮಾಡ್ತೀನಿ, ನನಗೆ ಅವಕಾಶ ಮಾಡಿಕೊಟ್ರೆ ಮುತ್ತಿಗೆ ಹಾಕಬೇಡ್ರಿ ಅಂತಂದು. ಇದೇ ಚೆನ್ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರದಲ್ಲಿ ನೀವೆಲ್ಲರೂ ಮಾಧ್ಯಮದ ಬಂದಿದ್ರಿ. ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳ ಪರವಾಗಿ ಬಂದಂಥ ನಮ್ಮ 2 ಸಚಿವರು 12 ಜನ ಶಾಸಕರು ಮನವಿ ಮಾಡಿಕೊಂಡ್ರು. ನಾನು ಹಿಂದೆ ಬೊಮ್ಮಾಯಿಯವ್ರ ಮನೆಗೂ ಮುತ್ತಿಗೆ ಹಾಕೋ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಅನೇಕ ಸಾರಿ ಅವ್ರು ಮನವಿ ಮಾಡ್ಕೊಂಡಾಗ ನಾನು ಅದನ್ನು ವಾಪಸ್ ತೆಗೆದುಕೊಂಡಿದ್ದೆ. ಹಾಗಾಗಿ ಈ ಸರಿ ಫಸ್ಟ್ ಟೈಮ್ CM ಅವರು ರೆಸ್ಪಾನ್ಸ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಅವಕಾಶ ಕೇಳಿದ ಮೇಲೆ
ಅವ್ರ ಮಾತನ್ನು ಶಾಸಕರ ಮಾತನ್ನು ಮೀರಬಾರ್ದು ಅಂತೇಳಿ ಅವಕಾಶ ಕೊಟ್ವಿ. ಆದರೆ ಒಂದು ವಾರ ಆಗಲಿ, ಒಂದು ತಿಂಗಳಾಯ್ತು, 2 ತಿಂಗಳಾದರೂ ಏನೂ ಮಾಡಲೇ ಇಲ್ಲ. ಈ ನಡುವೆ ನಮ್ಮೆಲ್ಲ ಶಾಸಕರನ್ನ ಸಭೆ ಕರೆದು ಬೆಂಗಳೂರಲ್ಲಿ ನಿಮ್ಮ ಸರ್ಕಾರ ರಚನೆಯಾಗಿ 1 ವರ್ಷ ಆಯಿತು, 3 ಅಧಿವೇಶನ ಆಗಿದೆ, ಒಬ್ಬ ಶಾಸಕರು ಅಧಿವೇಶನ ಧ್ವನಿ ಎತ್ತಿಲ್ಲ. ನಿಮ್ಮ ಬಗ್ಗೆ ಜನರಲ್ಲಿ ಅಸಮಾಧಾನಗೊಂಡಿದೆ, ನಮ್ಮನ್ನು ಜನ ಪ್ರಶ್ನೆ ಮಾಡಕತ್ತಿದ್ದಾರೆ, ನೀವು ಧ್ವನಿ ಎತ್ತುವಂಥ ಕೆಲಸ ಮಾಡಿ ಅಂದಾಗ ಸ್ವತಃ ಸಚಿವೆ ಲಕ್ಷ್ಮೀ ಹೆಬ್ಬಾಳ್ಕರ್ ಅವರ ಕಚೇರಿಯಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಸಮುದಾಯದ ಎಲ್ಲ ಶಾಸಕರು ಪಕ್ಷಾತೀತವಾಗಿ ಮೀಟಿಂಗ್ ಮಾಡಿ ಫೆಬ್ರವರಿ 21ನೇ ತಾರೀಕು ಸ್ಪೀಕರ್ಗೆ ಹೋಗಿ ಪರ್ಮಿಷನ್ ಕೇಳಿದ್ರು. ಇಲ್ಲ, ನಾಳೆ ನಾವು ಮೀಸಲಾತಿ ಬಗ್ಗೆ ಚರ್ಚೆ ಮಾಡಬೇಕಾಗಿದೆ, ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳು ಕೊಟ್ಟು ಮಾತನ್ನು ತಪ್ಪಿದ್ದಾರೆ ಅಂತೇಳಿ ಸ್ಪೀಕರು ಪರ್ಮಿಷನ್ ಕೊಟ್ಟರು. ಪರ್ಮಿಷನ್ ಕೊಟ್ಟ ದಿವಸ ಅಧಿವೇಶನದಲ್ಲಿ ಮಾತಾಡಬೇಕು ಅಂತ ನಮ್ಮೆಲ್ಲ ಸಚಿವರು ಶಾಸಕರು ತಯಾರಿ ಮಾಡಿಕೊಂಡಿದ್ದರು. ಆದರೆ ದುರ್ದೈವ ಸಂಗತಿ ಅಂದರೆ ಅವತ್ತು ಫ್ಲ್ಯಾಗ್ ಇಶ್ಯೂ ಬಂದು ಸುರಪುರದ ರಾಜನಾಯಕ್ ಅವರು ಲಿಂಗೈಕ್ಯರಾದ ಕಾರಣಕ್ಕೆ ಅದು ವಿಧಾನಸಭಾ ಅಧಿವೇಶನವೇ ಮುಂದಾಕ್ಬಿಡ್ತು. ಎಲೆಕ್ಷನ್ ಬಂತು, ಹಿಂಗೆಲ್ಲ ಆಗಿತ್ತು. ಕೊನೆಗೆ ನಾವೆಲ್ಲ ಸಮಾಜದ ತೀರ್ಮಾನ ಮಾಡಿ ನೀತಿ ಸಮಿತಿ ಮುಗಿದ ಮೇಲೆ ಮತ್ತೆ ಹೋರಾಟ ಮುಂದುವರಿಸಬೇಕು ಅಂತೇಳಿ ಉಳುವೆಯಲ್ಲಿ ಮೊಟ್ಟ ಮೊದಲ ಬಾರಿಗೆ ಸಂಕಲ್ಪ ಸಭೆ ಮಾಡಿ, ಆ ಸಂಕಲ್ಪ ಸಭೆಯಲ್ಲಿ ಸಮಾಜ ಬಾಂಧವರು ನಮಗೆಲ್ಲ ಹೇಳಿದ್ದೇನೆಂದರೆ, ಸ್ವಾಮೀಜಿ ಇದುವರೆಗೂ ನೀವು ಹೋರಾಟ ಮಾಡಿ ನಾವು ಮಾಡೀವಿ, ಇನ್ನು ಶಾಸಕರು ಧ್ವನಿ ಎತ್ತಬೇಕು, ಶಾಸಕರ ಮೇಲೆ ಜವಾಬ್ದಾರಿ ಇದೆ. ಏನು 20 ಜನ ಶಾಸಕರು ಗೆದ್ದಾರಲ್ಲ, ಕಾಂಗ್ರೆಸ್, BJP, JDS, ಆ ಎಲ್ಲ ಶಾಸಕರು ಗೆಲ್ಲಲಿಕ್ಕೆ ಈ ಮೀಸಲಾತಿ ಹೋರಾಟ ಒಂದು ಕಾರಣ. ಹಾಗಾಗಿ ನಿಮ್ಮ ಶಾಸಕರಿಗೆ ಈ ಮುಂಗಾರು ಅಧಿವೇಶನದಲ್ಲಿ ಧ್ವನಿ ಎತ್ತಲಿಕ್ಕೋಸ್ಕರ ನೀವು ಒತ್ತಡ ಹಾಕಬೇಕು ಅಂದು. ಇಲ್ಲಪ್ಪ ಎಷ್ಟಂತ ಒತ್ತಡ ಮಾಡೋದು ಅಂದು, ನೀವೆಲ್ಲರೂ ಮನೆಗೆ ಹೋಗಿ ಅವ್ರ ಮನೆಗೆ ಹೋಗಿ ಒತ್ತಡ ಹಾಕ್ರಿ ಅಂದು. ಇಲ್ಲ, ನಾವು ಮನೆಗೆ ಹೋದವ್ರ ಕೈ ಸಿಗಲ್ಲ, ನಮ್ಮ ಮಾತು ಕೇಳಲ್ಲ, ನೀವೇ ಬಂದುಬಿಟ್ರಿ ಸ್ವಾಮೀಜಿ ಅಂತಂದರು. ಆಯಿತು, ನಾನು ಅದನ್ನು ಸ್ವೀಕಾರ ಮಾಡ್ತೀನಿ, ನಮ್ಮ ಸಮುದಾಯದ ಮನೆಗೆ ಹೋಗೋ ತಪ್ಪೇನಿಲ್ಲ ತಿಳ್ಕೊಂಡು ನಿನ್ನೆಯಿಂದ ಅಂದರೆ 3ನೇ ತಾರೀಕಿಂದ ನಾವು ಇಡೀ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಎಲ್ಲ ಪಂಚಮಸಾಲಿ ಸಮುದಾಯದ ಶಾಸಕರ ಮನೆಯಲ್ಲಿ ಪಂಚಮಸಾಲಿಗಳ ಆಗ್ರಹ ಎನ್ನುವಂಥ ಒಂದು ಪತ್ರ ಚಳವಳಿಯನ್ನು ಇವತ್ತು ಶುರು ಮಾಡಲಾಗಿದೆ. पंचमसाली समाजाचे विरोधी पक्ष उपनेते अरविंद बेल्लद, सिद्धू सौदी यांना पत्र लिहिल्याचे त्यांनी सांगितले. बेळगावातील तमाम पंचमसाली समाजाने येथील 4ही आमदारांना पत्र लिहून आरक्षणासाठी सभागृहात लढा द्यावा, आंदोलन करावे अशी मागणी केली. विनोद कोलकार, KMM मराठी, बेळगाव. वळूयात पुढच्या बातमीकडे. काँग्रेस रोड आणि रेल्वे रुळाच्या मधील भागातून नानावाडीतून येणारे पाणी नेहमी वाहत असते. सध्या संततधार पाऊस होत असल्याने मिलिटरी महादेव मंदिरासमोरील गटारींमध्ये पाणी वाढलं आहे. काँग्रेस रोड आणि रेल्वे रुळाच्या मधील भागातून नानावाडीतून येणारे पाणी नेहमी वाहत असते. सध्या संततधार पाऊस होत असल्याने मिलिटरी महादेव मंदिरासमोरील गटारीमध्ये पाणी वाढलं आहे. जर असेच पावसाचे प्रमाण वाढत राहिल्यास या भागात निश्चितच नाला ओव्हरफ्लो होऊन जक्कीनहोंडा या भागामध्ये पाणी जाऊ शकते. रेल्वे आणि महानगरपालिका या दोघांची हद्द असल्याने अद्याप हा नाला रेल्वे रुळावरून निर्माण करण्यात आला नाही. यामुळे हे पाणी ब्रिज खालून शास्त्रीनगर मार्गे जाण्यास अडथळा निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. एवढेच नसून या नाल्याच्या आजूबाजूस जलपर्णी वाढल्याने स्मार्ट सिटीमध्ये गलिच्छपणा पाहायला मिळतोय. महादेव पवार, KMM मराठी, बेळगाव. बातमीपत्रामध्ये वेळ झाली एक छोट्याशा विरामाची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा KMM मराठी. दुल्हन का सिंगार, खूबसूरती की बहार, परंपरा और नयापन का अनोखा मिलाप, ब्राइडल कलेक्शन. दुल्हन की खूबसूरती में 4 चांद लगाने वाली ब्राइडल कलेक्शन की विशाल रेंज. अमरकॉन कलेक्शन, आदर्शा ड्रेस सर्कल, खड़े बाजार, बेलगाम. आराधना साड़ी ड्रेस मटेरियल्स, मारुति गली, बेलगाम. अब शादी हो या कोई भी त्योहार की बात, परंपराओं को मिलेगा नएपन का साथ. दिल खुश करने वाली कपड़ों की दुनिया.
पूरे परिवार के कपड़े खरीदो अब एक ही छत के नीचे। आराधना साड़ी एंड ड्रेस मटेरियल्स एंड रेडीमेड्स, मारुति गली, बेलगाम। साड़ी हर महिलाओं को लुभाने वाली बात। साड़ी तहजीब दिखाती, साड़ी परंपरा संभालती। महिलाओं को खूबसूरती और निखारने वाली एक से बढ़कर एक साड़ियों का खजाना। आदर्शा साड़ी ड्रेस मटेरियल्स एंड रेडीमेड्स, रामदेव गली, बेलगाम। आराधना साड़ी ड्रेस मटेरियल्स, मारुति गल्ली, बेलगाम। विरामानंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढची बातमी। मी गेल्या 10 वर्षांपासून कित्तूर कर्नाटकमध्ये हेस्कॉमचे एमडी म्हणून काम केले आहे आणि बेळगावच्या समस्यांची जाणीव आहे, असे नूतन जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन म्हणाले। मी गेल्या 10 वर्षांपासून कित्तूर कर्नाटकमध्ये हेस्कॉमचे एमडी म्हणून काम केले आहे आणि मला बेळगावच्या समस्यांची जाणीव आहे, असे नवे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन म्हणाले। शुक्रवारी बेळगाव येथील जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला। ನಮಸ್ಕಾರ. ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಯಾಗಿ ಈಗ ನಾನು ಚಾರ್ಜ್ ಅಸ್ಯೂಮ್ ಮಾಡಿದ್ದೀನಿ. ನನ್ನ IAS ಅವಧಿನಲ್ಲಿ ಹಿಂದಿನ 10-9 ವರ್ಷದಲ್ಲಿ ಇದೇ ಭಾಗದಲ್ಲಿ ಕಿತ್ತೂರು ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ನಾನು ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ದೀನಿ. ಹಾವೇರಿ ಇರ್ಬೋದು, ಉತ್ತರ ಕನ್ನಡ ಇರ್ಬೋದು, ಆಮೇಲೆ ಇತ್ತೀಚೆಗೆ ಹೆಸ್ಕಾಮ್ MD ಆಗಿಯೂ ನಾನು ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ದೀನಿ. ಹೆಸ್ಕಾಮ್ MD ಆಗಿ ಕೆಲಸ ಮಾಡುವಾಗ ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಯ ಎಲ್ಲ ಸಮಸ್ಯೆಗಳು ಏನೇನಿವೆ, ರೈತರ ಸಮಸ್ಯೆಗಳಿರ್ಬೋದು, ಹಾಗೂ ಇಂಡಸ್ಟ್ರಿ ಕಾಮರ್ಸ್ ರಿಲೇಟೆಡ್ ಸಮಸ್ಯೆಗಳಿರ್ಬೋದು, ಅದರ ಬಗ್ಗೆ ಮಾಹಿತಿ ನನಗೆ ಆವಾಗಿಂದ ಇತ್ತು. ಆವಾಗಲೂ ತುಂಬ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಿ ಎಲ್ಲ ಜನಪ್ರತಿನಿಧಿಗಳ ಜೊತೆ ಚರ್ಚೆ ಮಾಡಿಕೊಂಡು ಪರಿಹಾರಗಳನ್ನು ಹುಡುಕಿದ್ದೀವಿ. ಅದೇ ರೀತಿ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಯಾಗಿ ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಗೆ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಪಡಿಸೋಕ್ಕೋಸ್ಕರ ಎಲ್ಲರ ಜೊತೆ ಕೋಆರ್ಡಿನೇಷನ್ ಮಾಡಿಕೊಂಡು ಜನಪ್ರತಿನಿಧಿಗಳಿರ್ಬೋದು, ರೈತರಿರ್ಬೋದು, ಮತ್ತು ಉದ್ಯಮಿಗಳಿರ್ಬೋದು, ಎಲ್ಲರಿಗೋಸ್ಕರ ಎಲ್ಲರ ಜೊತೆ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತೀನಂತ ಎಲ್ಲರಿಗೂ ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಬಯಸುತ್ತೇನೆ ಸರ್. बेळगावच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांची मला जाणीव आहे. चेंबर ऑफ कॉमर्सची समस्या आहे. सर्वांना विश्वासात घेऊन बेळगावच्या विकासासाठी मदत करणार असल्याचे त्यांनी सांगितले। संकल्प शिंदे, KMM मराठी, बेळगाव। टिळकवाडी दुसरा रेल्वे गेट मराठी DED व हेरवाडकर इंग्लिश मीडियम स्कूल समोरील भागातच पावसाचं पाणी साचून ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांना समस्यांचा सामना करावा लागतोय। टिळकवाडी दुसरा रेल्वे गेट मराठी DED कॉलेज व हेरवाडकर इंग्लिश मीडियम स्कूल समोरील भागातच पावसाचं पाणी साचून ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांना समस्यांचा सामना करावा लागतोय। दुसऱ्या रेल्वे गेटला लागूनच ही समस्या निर्माण झाल्यामुळे रहदारीमध्ये सुद्धा अडथळा निर्माण होतोय। खरे तर हेरवाडकर शाळेबाजूने गटार निर्माण केले असते तर ही समस्या उद्भवली नसती, पण याचा शाळकरी मुलांना आणि नागरिकांना त्रास होतोय। महादेव पवार, KMM मराठी, बेळगाव। RPD जवळच खानापूर मार्गाला जोडणाऱ्या भाग्यनगर दुसरा क्रॉस कॉर्नरवर पावसाचं पाणी साचून रहदारी करणाऱ्या दुकानदारांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। RPD जवळच खानापूर मार्गाला जोडणाऱ्या भाग्यनगर दुसरा क्रॉस कॉर्नरवर पावसाचे पाणी साचून रहदारी करणाऱ्या दुकानदारांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। भाग्यनगर दुसरा क्रॉस हा मुख्य रस्ता असल्याने या रस्त्यावरून शाळा कॉलेजेसला विद्यार्थ्यांची ये-जा अधिक असते। अशातच अनेक वेळा ये-जा करणाऱ्या 4 चाकी वाहनांमुळे हे साचलेले घाण पाणी लोकांच्या अंगावर पडून अनेकांना त्रास सहन करावा लागतोय। या भागामध्ये पेव्हर्स रस्त्यावर घातले आहेत, तेही अर्धवट आणि ते लेवलमध्ये नसल्याने खड्ड्याचे स्वरूप निर्माण होऊन पाणी साचून राहिले आहे। या ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा गटारी नसल्याने हे पाणी साचून राहत आहे। नागरिकातून हे पाणी काढण्याची मागणी होत आहे। हे रस्ता चालू असल्यापासून थांबायला पाणी
2 महिने झाला असा प्रॉब्लेम चालू आहे. कस्टमरला यायची अडचण आहे. त्या खड्ड्यात फार जण गाडीहून पडलेसुद्धा. त्यामुळं फार 2 महिने झाला त्रास चालू आहे. हां, त्यावेळी स्मार्ट सिटीचं काम चालू असतानाच ही अडचण प्रॉब्लेम चालू झाले. अर्धवट. हां, हो, खाली खड्डा आहे आणि गटर सोडलेलं नाही. मागणी हे थोडंसं रस्ता वगैरे लेवल करून घ्यावा अशी मागणी आहे. या पाण्यामुळे आजूबाजूला चिखलाचं साम्राज्य पसरल्याने रोगराई पसरण्याची दाट शक्यता आहे. महादेव पवार, KMM मराठी, बेळगाव. मंडोळीला जाणारा मुख्य रस्ता जो पहिल्या रेल्वे गेटपासून ते भवानीनगरपर्यंत स्मार्ट सिटी अंतर्गत निर्माण करण्यात आलाय. मात्र या ठिकाणी काही पेवर्स गटारीच्या लेवलपेक्षाही खाली असल्यानं पावसाचे पाणी रोडवरच साचून राहिलेलं स्पष्ट दिसून येत आहे. मंडोळीला जाणारा मुख्य रस्ता पहिल्या रेल्वे गेटपासून ते भवानीनगरपर्यंत स्मार्ट सिटी अंतर्गत हा रस्ता बनवण्यात आलाय. मात्र बसवण्यात आलेले काही ठिकाणचे पेवर्स गटारीपेक्षाही खालच्या लेवलला असल्याने पावसाचे पाणी रोडवरती साचून राहिलेले स्पष्ट दिसून येत आहे. असे ठिकठिकाणी झाल्याने पावसाच्या पाण्यामुळे गलिच्छपणामध्ये वाढ झाली आहे. यामुळेच रोगराई पसरण्यास वेळ लागणार नाही. स्मार्ट सिटीचे कामकाज अवैज्ञानिक झाल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. यावर लवकरच तोडगा काढण्याची गरज आहे. महादेव पवार, KMM मराठी, बेळगाव. आणि या बातमीबरोबरच बातमीपत्रामध्ये वेळ झाली एक छोट्याशा विरामाची. कुठे जाऊ नका, पाहत रहा KMM मराठी. हाय, व्हाट अ प्रेजेंट सरप्राइज. कौन है? अरे वो मेरी फ्रेंड आरती है. तेरी शादी तो अटेंड नहीं कर पाई, लेकिन सोचा मिल लूं. वैसे जीत कहाँ है? वो अंदर है, बैठो ना. वाओ जया, बहुत सुंदर लग रहा है. वैसे सच कहूं, तुम्हारी पर्सनालिटी पे जज रहा है. आखिर चॉइस किसकी है? थैंक्स. अच्छा, तो कर्टन्स की तारीफ कर रही हो? अमरकौन कर्टन एंड फर्निशिंग. यहाँ है नए लुक, कलर और स्ट्रक्चर के बेहतरीन कर्टन फर्निशिंग की वैरायटी जो आपके घर और ऑफिस की शान बढ़ाए. अमरकौन कर्टन एंड फर्निशिंग, खड़े बाजार, बेलगावी. थोड़ी सी महकी, थोड़ी सी बहकी, ऋतु अनोखी है. हल्के हल्के दिल में हलचल जो मचलती है. ये कैसा है समा, ये प्यार सा एहसास है. ये किसकी पलकों में है, तस्वीरें कैसी नुमाइश है. आराधना, मारुति गली, बेळगाव. वस्त्रों का संगम, सुंदर सलोना, मन भाई आराधना. विरामानंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढची बातमी. काँग्रेस विहीर ते मंडोळी रोडला जोडणाऱ्या गांधी मार्गची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. रस्त्यावरील पेवर्स उखडलेले असल्याने तेथे पाणी साचल्याची समस्या दिसून येते. टिळकवाडी हा बेळगावातील एक महत्त्वाचा भाग आहे जिथे स्मार्ट सिटी अंतर्गत खूप विकास कामे झाली आहेत असं स्थानिक आमदारांचं म्हणणं आहे. पण काही भागांमध्ये जे पेवर्सचं काम झालं आहे ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले आहे. त्याचाच एक भाग म्हणजे काँग्रेस विहीर ते मंडोळी रोडला जाणारा गांधी मार्ग. हा अत्यंत वाईट अवस्थेत आहे. या रस्त्यावरचे पेवर्स उखडले असून त्या खड्ड्यांमध्ये पाणी साचलंय. त्या पाण्याच्यामुळे येथे डासांची उत्पत्ती वाढू शकते. शिवाय या खड्ड्यांची खोली किती आहे हेही समजू शकत नाही. त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना धोका निर्माण झालाय. हा रस्ता पाहिल्यावर आमदारांचं बोलणं फोल ठरतं. याकडे ना स्मार्ट सिटी अधिकाऱ्यांचं लक्ष ना स्थानिक आमदारांचं लक्ष. त्यामुळे जनतेला या भागातून ये जा करण्यासाठी अनेक समस्यांना सामोरं जावं लागतंय.
या भागात पेव्हरचं काम व्यवस्थित केलं जाईल का, असा जनतेचा सवाल आहे. विनोद कोलकार, KMM मराठी, बेळगाव. श्री विठ्ठल रखुमाई मंदिर, शिवाजी गल्ली, बसरीकट्टी यांच्या वतीने दिनांक 5 जुलै रोजी पायी दिंडी निघाली. श्री विठ्ठल रखुमाई मंदिर, शिवाजी गल्ली, बसरीकट्टी यांच्या वतीने दिनांक 5 जुलै 2024 रोजी पायी दिंडी जाण्याची पहिलीच वेळ आहे. दिंडी बसरीकट्टी ते अंकलगी, कोळवी, बेंचनमर्डी मार्गे प्रस्थान करून अंकलगी येथे पहिला क्रॉस मुक्काम होऊन त्यानंतर जसे जमेल तिथे 8 मुक्काम होतील. त्यानंतर 13 जुलै 2024 रोजी पंढरपूरला दिंडी जाऊन पोहोचेल. या दिंडीमध्ये एकूण 25 वारकरी आहेत. आज दिनांक 5/7/2024 रोजी श्री विठ्ठल रुक्माई मंदिर, शिवाजी गल्ली, बसरीकट्टे यांच्या वतीने पायी दिंडी जाण्याचा कार्यक्रम आज आखलेला आहे. ही दिंडी बसरीकट्टी, माविणकट्टी, मारिहाळ ते अंकलगी पहिला प्रवास मुक्काम होईल. त्यानंतर कोळवी, बेंचनमर्डी मार्गे प्रस्ताव करून मध्ये एकूण 8 मुक्काम होतील. त्यानंतर ही दिंडी 13 तारखेला पंढरपूरला प्रस्थान करेल. तेव्हा या दिंडीमध्ये एकूण 25 वारकरी जमा आहेत. यांचा प्रवास सुखद हो ही परमेश्वराजवळ प्रार्थना करून मी 4 शब्द संपवतो. महादेव पवार, KMM मराठी, बेळगाव. पुन्हा एकदा एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. नवे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी स्वीकारला पदभार. माजी जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी केले सत्ता हस्तांतर. राहुल शिंदेंनी नूतन जिल्हाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन केले स्वागत. धामणे येथे अज्ञात चोरट्यांनी वाहनाला आग लावून केले पलायन. गुरुवारी रात्री घडली ही घटना. ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना. पंचमसाली समाजाला 2A आरक्षण देण्यासाठी सभापतींकडे दिले अपील पत्र. आमदार व मंत्र्यांकडे न्याय मिळवून देण्याची कुडल संगम पंचमसाली पीठाचे श्री बसवजय मृत्युंजय स्वामींनी केली मागणी. बातमीपत्रामध्ये वेळ झाली आहे आज इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत राहा KMM मराठी. नमस्कार.